चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संख्या वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. पहा, गटात न बसणारी संख्या ओळखा. लक्षात ठेवा, संख्या वर्गीकरणामध्ये हा प्रश्न येतो, गटात न बसणारी संख्या ओळखा. परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. त्यामुळे आपल्याला 4 गुण आज फिक्सच करायचे. पहा, आता आपण सुरुवातीला काय करूयात, हा प्रश्न सोडूयात. कोणती अशी संख्या आहे की वेगळी येईल? तर सुरुवातीला आपल्याला क्लू लावताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार, मूळ संख्या आहे का, त्रिकोणी संख्या आहे का, किंवा अजून कोणती संख्या आहे ते पाहायचं आहे. परंतु सम विषम हा सुरुवातीला क्लू लावत बसायचा नाही. ठीक आहे, तर पहा, सुरुवातीला आपण बघू 5 आणि 3 यांच्यामध्ये असं काय, किंवा 19, 23. आता 19 ही मूळ संख्या आहे. लक्षात ठेवा, 19 ही कसली संख्या आहे? मूळ संख्या. 19 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे, आता लगेच 23 ही सुद्धा कोणती आहे रे, मला सांगा. तर मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. आणि 53 ही सुद्धा कोणती संख्या आहे? मूळ संख्या. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. परंतु ही मूळ संख्या आहे का? नाही. आणि विशेष म्हणजे हा 4चा काय आहे? घन सुद्धा आहे. किंवा ही समसंख्या म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. ठीक आहे, समसंख्या सुद्धा आहे. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या तिन्ही मूळ संख्या आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय पाठ पाहिजे? 1 ते 100 पर्यंतचे मूळ संख्या. काय पाठ पाहिजेत? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. पाठ नसतील तर आत्ताच पाठ करून ठेवा, कारण या पद्धतीचा क्लू परीक्षेमध्ये लावायचा. अगोदर मूळ संख्या आहे का पाहायची. जर नसेल, त्रिकोणी संख्या आहे का, अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे का, किंवा 3ने भाग जाणारी संख्या आहे का, 4ने भाग जाणारी संख्या आहे का, वेगवेगळे क्लू लावत जायचं जोपर्यंत आपल्याला उत्तर येत नाही तोपर्यंत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा, गटातनं बसणारी संख्या ओळखा. ठीक आहे, तर आता या संख्येमध्ये वेगळी संख्या आपल्याला ओळखायची. मग आता आपण जर सुरुवातीला बघितलं तर अंकांची बेरीज करून घेऊया. म्हणजे 3 भाग जातो का सुरुवातीला पाहूया. 6 आणि 4 अंकांची बेरीज किती येते रे? 6 आणि 4, 6 आणि 4 अंकांची बेरीज येते 10. यांच्या अंकांची बेरीज किती? 1, 2, 5 अंकांची जर बेरीज केली आपण तर किती येते रे? 5 आणि 2 7 आणि 1 8. 6 आणि 2 8 आणि 1 9. ठीक आहे, यांच्या अंकांची बेरीज किती येते? 216 मधील संख्या आहे 3. अंकाची बेरीज किती येते? 6 आणि 2 8 आणि 1 9. 3 आणि 2 5 आणि 1 6. 3 आणि 2 5 आणि 1 6. आता 3च्या पाड्यामध्ये ही संख्या आहे, ही संख्या नाही. बाकीच्या आहेत का? 3च्या पाड्यामध्ये या संख्या आहेत, 3 2 6 3 3 9. परंतु या आहेत का? 8 आणि 10 आहे का 3च्या पाड्यामध्ये? नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वेगळा क्लू आपण आता वापरूया. हा तर क्लू आपल्याला जमला का? नाही जमला. ठीक आहे, आता काय करू आपण? ही घनसंख्या आहे पहा. 4चा घन किती रे? 4चा घन 64. हा 5चा घन किती? 5चा घन 125. आणि हा कितीचा आहे? 6चा घन 216. पण ही घनसंख्या आहे का? नाही. आता ही घनसंख्या का नाही? तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 100 1 ते 10 पर्यंत घनसंख्या पाठ पाहिजेत. ठीक आहे, आणि त्या घनसंख्या कोणत्या लिहून देतो तुम्हाला. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125. ठीक आहे, त्यानंतर 6चा घन 216, 7चा घन हे पाठ करायचं आहे. लक्षात ठेवा, तरच क्लू लागेल. 7चा घन 343, 321 होतं इथं. 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. आहे ना सोपं? पण त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? अगोदरच्या प्रश्नामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ पाहिजे. आणि ह्या प्रश्नामध्ये काय पाठ पाहिजे? घनसंख्या पाठ पाहिजे. म्हणजे घनसंख्या, वर्गसंख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या वगैरे हे सगळं जे आहे ना ते पाठच पाहिजे. किंवा 3ने भाग जातो का, 4ने भाग जातो का, हे सर्व पाहायचं. ओके, पहा प्रश्न क्रमांक 3. आता गटातनं बसणारी संख्या ओळखा. आता यातील कोणती संख्या बाहेर पडेल? तर समविषम अगोदर डोक्यात घेऊच नका. ठीक आहे, आणि जर तुम्हाला नाहीच प्रश्न जमला शेवटी
तेही खूप सगळं करून तर मग समविषम कुठं लावायचं आहे ते लावा क्लू, परंतु समविषम क्लू लावायचाच नाही. ठीक आहे, पहा 10, 15, 21, 26. आता इथे जर बघितलं आपण थोडंसं तर इथे 10 संख्या आहे, ही बरोबर 10 संख्या आहे, ही किती 15 आहे, 21 आहे, 26 आहे. बरं 3च्या पाड्यामध्ये 15 संख्या आहे, 21 पण आहे, पण 10 आहे का नाही, 26 आहे का नाही. मग आता करायचं काय, आता 3ने तर बाल जात नाही, त्यामुळे अंकांची बेरीज करून उपयोग काय होणार आहे का नाही. आता गुणाकार करू, 6 दुनी 12, 2 1 2, 5 1 5, 1 0 0. असा पण कोणता क्लू लागत नाही. हां, तर क्लू कोणता लागतोय मग, त्रिकोणी संख्या पाठ आहेत का. ठीक आहे, 10 ही कसली संख्या आहे, त्रिकोणी संख्या. कोणती संख्या, त्रिकोणी संख्या. 15 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या. 21 ही सुद्धा कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या. ठीक आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला त्रिकोणी संख्या पाठच पाहिजेत. 26 ही त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या आहे का नाही. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. मग याच्यासाठी स्पष्टीकरण काय, तर तुम्ही 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या पाठच ठेवा. त्रिकोणी संख्या पाठच करा, पाठच करा. पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1. दुसरी 3, त्यानंतर 6, 10, 15, 21, 28, 36, त्यानंतर 45, त्यानंतर 55, 66, त्यानंतर कोणती 78 आणि 91. 105 नका घेऊ, कारण आपल्याला 100 पर्यंतच पाठ ठेवायचे आहेत. ठीक आहे, 5वीत गेल्यानंतर मग आपण 100च्या पुढच्या त्रिकोणी संख्या पाठ करायच्या. परंतु आता तर तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ ठेवा, तर तुम्हाला लगेच प्रश्न समजेल की पर्याय क्रमांक 4 का आला, का लई वेगळी संख्या ते समजून जाईल. समजला प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, 25, 27, 81, 144. किती सोपा आहे प्रश्न पहा. पहिल्या पर्यायामध्ये 25 दिलेला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 27, तिसऱ्या पर्यायामध्ये 81 आणि चौथ्या पर्यायामध्ये 144. ठीक आहे, आता काही विद्यार्थी काय करतात, ही 2 अंकी संख्या आहे म्हणून हे संख्या तशाच ठेवतात आणि पर्याय क्रमांक 4 निवडतात. का, तर 3 अंकी संख्या आहे ना, तर ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. आता काही विद्यार्थी काय करतात, ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे आणि ही एकमेव अशी संख्या ही सम आहे या पर्यायामध्ये, तर हे पण चुकीचं आहे. तर का, तर तुम्ही उत्तराच्या जवळ असता परंतु तुम्हाला ते उत्तर निघत नाही किंवा सापडत नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे काय करायचं, 5चा वर्ग 25, इथे पहा 9चा वर्ग 81 आणि इथे 12चा वर्ग 144. 27 हा 3चा घन आहे, लक्षात ठेवा. 3चा घन मी अगोदर लिहून दिलं तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही संख्या बाहेर पडेल. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लू लावता आणि म्हणून तुमचं उत्तर येत नाही, चुकतं तुमचं उत्तर. ठीक आहे, आता वर्ग संख्या पाठच पाहिजेत ना, म्हणून सांगतोय 1 ते पहा 1 ते कमीत कमी 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ ठेवा, वर्ग पाठच करा. ठीक आहे, आता तुम्ही इयत्ता 3रीमध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला 1 ते 20 पर्यंत सांगतोय, परंतु 1 ते 30 पर्यंत करायला काय हरकत नाही, त्यामुळे वर्ग पाठ करा. ठीक आहे, तर त्या प्रकारचेच प्रश्न येतात, वर्गसंख्या आहे का, घनसंख्या आहे का. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वेगळी संख्या कोणती निघेल, पर्याय क्रमांक 2. पहा प्रश्न क्रमांक 5. आता इथं 27, 81, 53, 63 ही संख्या दिलेली आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी पहा 63 आहे, 81 आणि 27. तुम्ही काय करणार, ठीक आहे, 9च्या पाड्यातील ही संख्या आहे 27, 9च्या पाड्यात 81 पण आहे ना आणि 9च्या पाड्यात 63 पण आहे. 9वीसाठी किती, 9वीसाठी 63. ठीक आहे, 9 9
81 आणि 9 त्रिक 27. ठीक आहे. आता पहा 53 ही कोणती संख्या आहे रे? मूळ पण आहे आणि वेगळी पण निघते. मूळ संख्या कोणती आहे? मूळ संख्या. ठीक आहे, मूळ संख्या. आणि मूळ संख्या पण आहे आणि वेगळी पण संख्या आहे. आणि या ठिकाणी अजून एक तुम्ही करू शकता. पहा 7 अधिक 2 यांची बेरीज किती? 9. 8 अधिक 1 यांची बेरीज सुद्धा 9 येते. 6 अधिक 3 यांची बेरीज सुद्धा 9 येते. 5 आणि 3 8. त्यामुळे हीच संख्या बाहेर पडेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये क्लू लावायची. 3चा पाडा आहे का? 7च्या पटीतील संख्या आहे का? 9च्या पाड्यातील संख्या आहे का? ठीक आहे. किंवा वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? वर्ग, घन, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या या सर्वांवरती आधारितच हे प्रश्न असतात. ठीक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं पाठांतर असतं त्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न लगेच सुटतात. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा प्रश्न क्रमांक 6. गटात न बसणारी संख्या ओळखा. आता इथे जर बघितलं तर आधी अंकांची बेरीज करू आपण. पहा 6 आणि 5 11. ठीक आहे. अंकांची बेरीज किती येते? 11. त्यानंतर 8 आणि 4 12. 4 अधिक 1 5. 4 आणि 2 6 आणि 1 7. आता इथे जर बघितलं तुम्ही तर अंकांची बेरीज पहा ही मूळ संख्या येते. ही सुद्धा मूळ आहे आणि ही सुद्धा मूळ आहे. परंतु 12 ही मूळ संख्या आहे का? अंकांची बेरीज नाही. ही संख्या कशी आहे? मूळ. अंकांची बेरीज मूळ आहे. ही सुद्धा कशी आहे? मूळ येणार आहे. आणि ही सुद्धा कशी आहे? मूळ. म्हणजे ह्या सर्व अंकांची बेरीज केली आणि ती जी संख्या येते ती मूळ संख्या येते. परंतु 12 नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. परंतु असा सुद्धा क्लू लागू शकतो. तो कसा? पहा या संख्येला 4ने भाग जाईल. कशाने भाग जाईल? 4ने भाग जातो. 4ने भाग. ठीक आहे. 4ने भाग जातो. त्यानंतर या संख्येला सुद्धा 4ने भाग जाईल. 4ने भाग जातो. या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. कितीने? 4ने भाग जातो. परंतु 14 या संख्येला 4ने भाग जातो का? भाग जात नाही. 4ने भाग जात नाही. ठीक आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं हे सुद्धा उत्तर येईल. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचं हे सुद्धा उत्तर येईल. आणि अशा पद्धतीने ही दोन्हीही उत्तरं बरोबर आहेत. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला एकच पर्याय काढायचा असतो आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर ही दोन्हीसुद्धा उत्तरे बरोबर येतील. आणि जर समजा असं असेल परीक्षेमध्ये असे प्रश्न आले आणि 2 पर्याय असतील उत्तराचे तर लक्षात ठेवा त्यापैकी एक रंगवायचा आणि परीक्षेमध्ये नंतर उत्तर सूचीनुसार ते दोन्हीही उत्तरं तुमचे ग्राह्य धरली जातात. परंतु कधी जर अशी उत्तरं निघत असतील तर. अन्यथा परीक्षेमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं 4 पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. 4 पर्याय त्यापैकी एकच जे उत्तर आहे तेच रंगवायचं. ठीक आहे. जे सांगितलेलं आहे तसं. जर तुम्हाला सूचना दिली 2 अचूक पर्याय तरच 2 रंगवायचे अन्यथा रंगवायचे नाहीत. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. पहा प्रश्न क्रमांक 7. आता इथे पहा 5 53 दिली 64 83 54. आता ह्या 2 मूळ संख्या आहेत परंतु ह्या 2 मूळ संख्या नाहीत. मग आता काय करायचं? एकच पर्याय निवडायचं आपल्याला. बरोबर ना? आता इथे आलं म्हणून आपण 2 पर्याय घेतले परंतु इथे तसे क्लू लागत आहेत. परंतु इथे पहा एकच संख्या आपल्याला काढायची बाहेर. ठीक आहे. आता पहा मी काय करतो 5 आणि 3 8. 6 आणि 4 10. 8 आणि 3 किती येणार? 11. 5 आणि 4 9. हा सुद्धा क्लू लागत नाही. मग पहा अंकांचा गुणाकार करू. 5 त्रिक 15. 6 चोक 24. 8 त्रिक 24. 5 चोक 20. आता बरेचसेच विद्यार्थी उत्तराजवळ जातात परंतु उत्तर चुकवून टाकतात. पहा या संख्येला 3ने भाग जाईल. या संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. 3 8 24. 3 8 24. 3 5 15. परंतु 20ला 3ने भाग जाईल का रे? नाही जाणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्लू लावा आणि परीक्षेमधील प्रश्न सोडवा. ठीक आहे. वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या ह्या सर्व पाठ करा. किंवा 3ने भाग जातो का? 4ने भाग जातो का? 5ने भाग जातो का? तर हे सर्व बघायचं, विचार करायचा आणि मगच पर्याय
रंगवायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्याचे वर्गीकरण पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमाने येणारी संख्या कोणती ते पाहणार आहोत.